मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान। उद्दिष्ट ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे। मुख्य भर सुशासन, आत्मनिर्भरता आणि गावांमध्ये विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे। घटक अभियानामध्ये 7 प्रमुख घटक आहेत, ज्यात सुशासन, आर्थिक स्वावलंबन, जलव्यवस्थापन, योजनांचे अभिसरण, संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि लोकसहभाग यांचा समावेश आहे। कालावधी सप्टेंबर 17 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत हे अभियान राबवले जाईल। पुरस्कार अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पुरस्कार दिले जातील। राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल। मूल्यांकन 100 गुणांच्या निकषांवर आधारित मूल्यांकन केले जाईल, ज्यात प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार, पर्यावरण, कर वसुली आणि लोकसहभाग यासारख्या बाबींचा विचार केला जाईल। माहिती देणारे दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री शंकर कवितके यांनी पत्रकार परिषदेत या अभियानाची सविस्तर माहिती दिली। अपेक्षा याची पूर्तता करणारे हे अभियान आहे। जरी या अभियानाच्या पुरस्कारांची रक्कम पाहिल्या तर तालुका स्तरावरती जे पहिलं बक्षीस आहे ते 15 लाख रुपये रकमेचं आहे, दुसरं आहे ते 12 लाख रुपये रकमेचं आहे, तिसरं आहे ते 8 लाख रुपये रकमेचं आहे व तालुका स्तरावर 2 आणखी विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत ते 5-5 लाख रुपयाचे आहेत। जसं तालुका स्तरावरती हे पुरस्कार वितरण होतं आहे तसं जिल्हा स्तरावरती देखील यापेक्षा अधिक रकमेची बक्षीस आहेत, विभाग स्तरावरती बक्षीस आहेत आणि नंतर राज्यस्तरावरती देखील बक्षीस आहेत। राज्यस्तरावरचं पहिलं बक्षीस 5 कोटी रुपये रकमेचं आहे, दुसरं 3 कोटी रुपये रकमेचं आहे आणि तिसरं बक्षीस हे 2 कोटी रुपये रकमेचं आहे। पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण ह्या बक्षिसासाठी हे काम करणार आहोत अशातला भाग नाही, तर गावामध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावं। फक्त प्रशासकीय अधिकारी काम करतायत किंवा लोकप्रतिनिधी काम करतायत असं न दिसता संपूर्ण गाव ह्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे। श्रमदान असेल किंवा लोकवर्गणी असेल या माध्यमातून गावातील देखील सुजाण नागरिकांनी जर का याच्यामध्ये सहभाग नोंदवला तर निश्चितपणे हे अभियान एक लोकचळवळ म्हणून समोर येऊ शकतं आणि निश्चितपणे आपल्या गावाचा गौरव होऊ शकतो। बऱ्याचशा वेळा